पुण्यातील पुणे रेल्वे स्टेशनचं नामांतर करण्यात यावे असं मेधा कुलकर्णींनी म्हटलंय। पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे असं मेधा कुलकर्णी यांनी म्हटलंय। भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी आजच्या बैठकीमध्ये ही मागणी केली आहे। मेधा कुलकर्णी यांचा केंद्र सरकारशी पत्रव्यवहार झालाय। या संदर्भात आता आगामी काळात काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र तुर्तास तरी आता या संदर्भातली मागणी करण्यात आली। मेधा कुलकर्णी यांनी केंद्र सरकारशी या संदर्भात पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतर संदर्भात पत्र पाठवलं। आज पुणे आणि सोलापूर विभागाची रेल्वेची बैठक झाली आणि अनेक खासदार त्याच्यामध्ये उपस्थित होते। सगळ्यांनी ज्याप्रमाणे आपापल्या मागण्या मांडल्या तशा मी सुद्धा पुण्यासाठी म्हणून अनेक मागण्या मांडल्या, ज्याच्यामध्ये पुणे आणि इतर शहरांची किंवा इतर राज्यांची जी काही कनेक्टिव्हिटी आहे या संदर्भात सुद्धा अनेक मुद्दे मी मांडले। आणि त्याच्यातला एक मुद्दा या ठिकाणी जो चर्चेला जातोय तो हा की पुणे रेल्वे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्यात यावं अशा प्रकारची मागणी ही पुण्यातल्या अनेक संघटनांनी वेळोवेळी केलेली आहे। मी सुद्धा आज त्याचा पुनरुच्चार आजच्या मीटिंगमध्ये केला। कुठलंही रेल्वे स्टेशन असू देत, कुठलंही एअरपोर्ट असू देत, ते भारताच्या त्या ठिकाणच्या इतिहासाशी त्याचं कनेक्शन असावं यासाठी म्हणून प्रयत्न केले जात आहेत की नागरिकांना सुद्धा आपल्या भागातला देदीप्यमान असा इतिहास लोकांना कळावा। परंतु पुणे रेल्वे स्टेशन पाहिल्यानंतर असा कुठलाही पुण्याचा इतिहास त्याच्यामध्ये प्रतिबिंबित होत नाही। पुणे शहर हे अतिशय मोठं नावाजलेलं असं शहर आहे की जे राजधानीचं शहर जरी नसलं तरी राजधानीच्या शहरापेक्षा कमी अजिबात नाही। हे विद्येचं माहेरघर आहे, कल्चरल माहेरघर आहे, म्हणजे सांस्कृतिक शहर आहे, IT हब आहे, एज्युकेशनल हब आहे। असं असताना सुद्धा या ठिकाणच्या ज्या काही सांस्कृतिक इतिहासाच्या ज्या काही पाऊलखुणा आहेत त्या पुणे रेल्वे स्टेशनवर दिसल्या पाहिजेत याची आवर्जून मागणी, म्हणजे आता जे काही त्याचा जीर्णोद्धार होणार आहे किंवा रिनोव्हेशन होणार आहे यासाठी व्हावी अशा प्रकारची मी मागणी केलेली एक। तर मेधा कुलकर्णी यांनी केंद्र सरकारशी या संदर्भात पत्रव्यवहार केलेला आहे। पुण्यातील पुणे रेल्वे स्थानकासंदर्भात नाव चेंज करण्यासंदर्भात आता नामांतर करण्यासंदर्भात मेधा कुलकर्णी यांनी पत्र पाठवलं। या संदर्भात संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे आपल्यासोबत जोडले। संतोषजी, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मेधा कुलकर्णी यांनी केंद्र सरकारशी पत्रव्यवहार केला आणि आता पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरासंदर्भातला मुद्दा हा पुन्हा उपस्थित होतोय। काय यावरती आपली पहिली प्रतिक्रिया? खरं तर पुणे हे विद्येचं माहेरघर आहे, हे कुणा म्हणून ओळखलं गेलं? पुणे हे शैक्षणिक हब म्हणून ओळखलं जातं। कुणी त्याच्यासाठी प्रयत्न केले तर ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामुळं सावित्रीबाई फुले यांना सोबत घेऊन इथं शिक्षणाचं रोपटं रोवलं। त्यावेळेस माननीय मेधाताई कुलकर्णी सुद्धा त्या सावित्रीबाईच्या शिक्षणामुळं या राज्यसभेच्या खासदार होऊ शकल्या। काही राज्यसभेच्या खासदार आहेत, त्यांनी काय मागणी करावी संवैधानिक त्यांचा अधिकार आहे। परंतु गेली 15-20 वर्ष झालं पुणे शहरातील आणि महाराष्ट्रातील सुद्धा सगळ्या पुरोगामी परिवर्तनवादी संघटना हे पुणे स्टेशन रेल्वे स्टेशनला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव द्यावं म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे आम्ही पत्रव्यवहार केलेले आहेत। पण अचानक त्यांना पेशव्यांचं आठवण आली का आली माहित नाही। परंतु पुण्याच्या महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा शिक्षणासाठी देशभरातून मुलं पेशव्यांकडे पाहून येत नाहीत किंवा अजून इतर गोष्टीमुळे येत नाहीत, तर ते शिक्षणामुळे येतात। शिक्षणाची चळवळ कुणी उभी केली तर महात्मा फुलेंनी। मला असं वाटतं संभाजी ब्रिगेडची या माध्यमातून मागणी आहे, आम्ही पहिल्यापासून करतोय की पुण्याचं नामांतर जिजापूर करावं, कारण जिजाऊंनी हे पुणे वसवलंय। तसं पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं ते सावित्रीबाई फुले महात्मा फुलेंमुळं। त्याच्यामुळे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव जर पुणे स्टेशनच्या त्या आपल्या रेल्वे स्टेशनला दिलं तर महात्मा फुलेंचे सत्यशोधक विचार जे देशाने स्वीकारले ते संपूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये जातील। परत आम्हाला पेशवाई आणायची नाही किंवा आम्हाला त्याच्यावर चर्चा नाही करायची। आम्हाला सगळ्या लोकांना समृद्ध बनवण्यासाठी ज्या पुरोगामी महाराष्ट्राचे विचार आहेत, जे महात्मा फुलेंचे विचार आहेत ते आता महत्वाचे आहेत आणि तेच नाव दिलं गेलं पाहिजे अशी संभाजी ब्रिगेडची आपल्या माध्यमातून मी सरकारला सुद्धा विनंती वजा मागणी करतो। नक्कीच संतोषजी, धन्यवाद। आपण पुढारींविषयी संवाद साधलात त्याबद्दल।